अशी ही कोकणची परी स्वप्नातली चांदणी, अशी ही कोकणची परी स्वप्नातली चांदणी. Hi, welcome to my YouTube channel कोकणची परी आराध्या. हाय माऊ, हाय, काय करते तू ग? फिश बनवते. आज फिश बनवणार आहे तू? कोणतं फिश आज? काय नाव आहे त्या फिशचं? फिशचं नाव काय आहे? बोंबील. मम्मी बोंबील बनवते तू आज? अरे वा, मग तू आता सगळ्यांना काय सांगणार आहेस? रेसिपी सांगणार आहेस बोंबीलची? हा, अरे वा. बरं, तुझा दात कुठे गेला? उंदीरने खाऊन टाकला? अरे बापरे. बरं, आज आराध्या आमची हे बनवते, बोंबील फ्राय करणार आहे आज ती. ती आता म्हणाली आज मम्मा मी बनवते म्हणून आहे. तर मग बघूया आता ती कशी बनवते ती बोंबील फ्राय. तिला सांगितलं ना आम्ही की गॅसच्या जवळ जायचं. हा, गॅसच्या जवळ जायचं नाही. फ्राय कोण करणार? तू नाही करायचे. कोण करणार फ्राय? फ्राय कोण करणार आहे माऊ? हा, मम्मा करणार आहे फ्राय. हा बरं, तुला नाही माहिती ना, मग फ्राय मम्मा करणार आहे. ओके, हा चालेल. चल आता काय करायचं फर्स्ट? टाकते माऊ तू? जोरात माऊ. अरे वा, टाक सगळीकडे टाक. हे काय टाकलंस माऊ तू आता? मीठ. आता काय टाकणार आहेस? आता हे टाकायचं. हे काय घेतलंयस? हे 2 चमचे 3 चमचे आपण घेतलं आहे बेसन. पावडर कसली टाकली ती? पावडर नाही त्याला बोल, काय बोलायचं आपण? बेसनचं पीठ. ओके. हा, आता त्याच्यानंतर हे आम्ही हिरवं वाटण घेतलं होतं. कांदा, खोबरं, परत 1 मिरची घेतली होती आणि कोथिंबीर घेतली होती. ह्याचं हे हिरवं वाटण केलं होतं. तर ते पण आम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करतोय. कर माऊ मिक्स. तर हे आम्ही कोकम आगळ वापरतो. हे ना रत्नागिरीहून आणले. ते योजकचं आहे. हे योजकचं कोकम आगळ आहे. खूप छान असतं. ह्याने कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप चांगली लागते. तर आता आराध्या माऊ, आता माऊ 2 चमचे टाक त्याच्यामध्ये कोकम आगळ.
ओके, तांदळाचं पीठ घेतलं. हे आम्ही आता तांदळाचं पीठ घेतलं. ह्याच्यामध्ये मसाला आणि मीठ आम्ही थोडंसं ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, सो आता आपण फ्राय करूया. माझी कशी वाटली रेसिपी लाईक करा, चॅनल करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक पण करा, शेअर पण करा. लाईक पण करा, शेअर करा. थँक्यू. थँक्यू. बाय. बाय. बाय.